विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी मृण्मयी. आणि मी संयुक्ता. शिळोप्याच्या गप्पाच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. संयुक्ता, आज तू कशाबद्दल बोलणार आहेस? मी आज एका डॉक्टरबद्दल बोलणार, एका डॉक्टरची गोष्ट सांगणार आहे. तर काही वर्षांपूर्वी मी एक फार इंटरेस्टिंग पुस्तक वाचलं होतं. या पुस्तकाचं नाव होतं द फर्स्ट फिरंगीज आणि या पुस्तकाचे लेखक आहे जोनाथन गिल हॅरिस. तर हे पुस्तक मला फार आवडलं होतं आणि याचं कारण असं आहे की इंडियननेस किंवा भारतीयत्व या कॉन्सेप्टची जी व्याख्या आपल्या मनात असते ती पूर्णपणे बदलून गेली होती माझ्या मनातली. भारतीयत्व ही संकल्पना आपल्यापैकी अनेक जणांच्या मनात खूप सीमित असते. खूप अशी ती काय म्हणूयात, त्यामागे खूप अशा काही कल्पना असतात किंवा काही समजुती असतात. तर साधारण आपण असं एक मानतो की जन्माने भारतीय आहे म्हणून फक्त एखादी व्यक्ती भारतीय. तर जन्माने भारतीय आहे म्हणजे फक्त एखादी व्यक्ती भारतीय होत नाही किंवा फक्त तेवढ्यानेच आपल्या मनातलं आपण ॲज अ भारतीय किंवा कुणीही एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीचं भारतीयत्व सिद्ध होत नाही. हे मला हे पुस्तक वाचून कळलं होतं. आणि असं मी म्हणतीये कारण मी अशा अनेक लोकांना ओळखते किंवा मी अशा अनेक लोकांना अगदी जवळून पाहिलंय की जे जन्माने भारतीय नाही आहेत पण तरी त्यांच्यामध्ये त्या भारतीयत्वाचे अनेक पैलू आहेत, अनेक घटक आहेत. आणि हे सगळे एलिमेंट्स, हे सगळे फॅक्टर्स आपल्यामध्ये त्यांच्या स्वतःमध्ये जागं ठेवण्यासाठी ते अपार मेहनत घेत असतात, कष्ट करत असतात त्याच्यासाठी. कारण इवन दो दे आर नॉट इंडियन, त्यांच्यामधला तो इंडियननेस, तो भारतीयत्व, तर त्यांना ती एक ओळख झालेली असते त्यांची किंवा ओळख झालेली आहे त्यांची, त्या सगळ्या व्यक्तींची. त्यामुळे ते सतत त्याच्यासाठी जपत असतात ती ओळख. तर आता अशा व्यक्ती कोण असा तुम्हाला प्रश्न पडेल. तर याच पुस्तकाचा ज्याचा मी मगाशी उल्लेख केला, द फर्स्ट फिरंगीज, तर या पुस्तकाचे लेखक असतील जोनाथन गिल हॅरिस किंवा विलियम डॅलिम्पल असतील किंवा अगदी 14व्या 15व्या 16व्या शतकात भारतात किंवा याही सगळ्या शतकांच्या आधी भारतात आलेले अनेक प्रवासी असतील. म्हणजे आत्ताची ही सगळी लोक. आणि आत्तापासून आपण अगदी मागे गेलो तर पहिला परदेशी प्रवासी जो कुणी आपल्या भारतात आलेला असेल, फिरंगी प्रवासी, तर ह्या सगळ्यांना भारतीयत्व स्वतःमधलं जागं ठेवण्यासाठी या लोकांनी काहीतरी केलं असेल किंवा इतके मोहून गेले असतील, ते मोहित झाले असतील, एक पहिले भारतीयत्व आणण्यासाठी कष्ट घेतले असतील आणि पुढे ते तो एलिमेंट त्यांच्यामध्ये फ्लरिश होत गेला असेल. तर या प्रवाशांमध्ये एक डॉक्टर होता ज्याचं नाव होतं गार्सिया द ओर्ता. तर या फिरंगी वैद्याची गोष्ट आज मी सांगणार आहे. पण याची गोष्ट सांगण्यापूर्वी हा मनुष्य नक्की कुठून आला होता, त्या प्रदेशाची आणि त्याच्या देशाची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काय होती, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण या सगळ्या परिस्थितीचा, या सगळ्या बॅकग्राऊंडचा या गार्सिया द ओर्ताच्या आयुष्यावर परिणाम झाला होता आणि या सगळ्यामुळे त्याच्या आयुष्यात अनेक बदल झाले होते आणि ते त्याने जाणून बुजून घडवून आणलेले बदल होते. अनेक बदल जे होते ते घडवून आणलेले होते आणि त्यामध्ये आपल्या देशाचा, भारताचा किंवा त्या इंडियननेसचा, त्या भारतीयत्वाचा खूप मोठा रोल होता. तर झालं असं की 1492 मध्ये 1492 मध्ये कोलंबसाने अमेरिका आणि कॅरिबियन आयलंड्सचा शोध लावला आणि त्याच वर्षी ज्यूज आणि मुस्लिम्स यांना स्पेनमधून हद्दपार केलं गेलं.
तर यामागे कारण असं होतं की फेर्डिनांड नावाचा एक राजा होता जो उत्तर स्पेन प्रांताचा तो राजा होता. तर त्याने ग्रनाडा म्हणजे साऊथ स्पेन जो भाग आहे सदर्न स्पेनचा तो मुरिश लोकांकडून जिंकून घेतला. अंडालुसिया अल अंडालुस. तर सिसिली, माल्टा आणि अल अंडालुस या प्रांताच्या मुसलमानांना मुर्स असं संबोधलं जातं. तर हा प्रांत सगळा या फेर्डिनांड राजाने जिंकून घेतला. तर दक्षिण स्पेनला अल अंडालुस किंवा आयबेरियन पेनिन्सुला असं म्हणलं जातं. तर या प्रांतात ज्यूज आणि मुसलमान लोक अनेक पिढ्यांपासून राहत होती आणि त्यामुळे या दोन्ही समुदायांच्या संस्कृतींमध्ये अनेक शतकं म्हणजे संस्कृती अनेक शतकांपासून या अंडालुस प्रांतामध्ये फुलल्या होत्या, फळल्या होत्या आणि त्यांचं एक छान अमालगमेशन तयार झालं होतं, त्या फ्लरिश झाल्या. तर जेव्हा हा प्रांत या लोकांकडून जिंकून घेतला गेला तेव्हा या दोन्ही संस्कृतींचा मेळ होणं अचानक बंद झालं कारण त्यांना हद्दपारच करण्यात आलं. त्यामुळे झालं असं की या दोन्ही समुदायांची लोक मोरक्को, कैरो, इस्तंबूल अशा शहरांमध्ये स्थलांतरित झाली. जी लोक स्पेनमध्येच राहिली त्यांना बळजबरीने धर्मांतर करायला लावलं. ख्रिस्ती धर्मात त्यांना धर्मांतर करायला लावलं आणि धर्मांतर करून सुद्धा त्यांच्यावरचा संशय कायम राहिला. तर ह्याला स्पॅनिश इन्क्विजिशन असं म्हणतात. तर स्पॅनिश इन्क्विजिशन मध्ये असं होतं की तुम्ही धर्मांतर करा किंवा तुम्ही पळून जा, तुम्ही स्थलांतरित व्हा, दुसऱ्या देशामध्ये पळून जा किंवा तुम्हाला मृत्यूला सामोरं जावं लागेल. इतकी भयानक परिस्थिती होती. तर काही ज्यू लोक स्पेनमधून पळून पोर्तुगलमध्ये आली होती आणि यामध्ये एक जोडपं होतं ज्याचं नाव होतं फेरानो दा ओर्ता आणि लेनोर गोमेस. हे एक जोडपं होतं. तर दोघेही स्पॅनिश ज्यूज होते पण इन्क्विजिशनमुळे त्यांना स्पेनमधून पळून यावं लागलं होतं पोर्तुगलमध्ये. तर या दोघांचा जन्म स्पेनमधला व्हॅलेन्शिया दे अल्कांतारा या गावातला जन्म होता. हे गाव स्पेन आणि पोर्तुगलच्या बॉर्डरच्या सीमेच्या अगदी जवळ आहे. म्हणजे स्पेनच्या ईस्टला असलेलं व्हॅलेन्शिया वेगळं आणि ईस्टला असलेलं नुसतं व्हॅलेन्शिया आणि हे या गावाचं नाव होतं व्हॅलेन्शिया दे अल्कांतारा. हे वेगळं गाव. तर फेरानो दा ओर्ता हा एक व्यापारी होता आणि त्याला अनेक भाषा बोलता यायच्या. तर इन्क्विजिशनच्या भीतीमुळे हे जोडपं पोर्तुगलमधल्या कॅस्टेरो दे विदे या गावात आलं. आय होप मी प्रोनाऊन्सिएशन बरोबर करते. आणि तिथे हे दोघं स्थायिक झाले. तर पुढे मी गोष्ट सांगण्याच्या आधी ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की इन्क्विजिशन म्हणजे काय. तर एक समिती स्थापन केली गेली. रोमन कॅथॉलिक चर्चने एक समिती स्थापन केली जी ख्रिस्ती धर्मश्रद्धा न मानणाऱ्या लोकांची चौकशी करून त्यांना शिक्षा करायची. आणि जे ख्रिस्ती धर्मात नाहीयेत, जे ख्रिस्ती नाहीयेत तर त्यांना बळजबरीने धर्मांतर करायला लावायची किंवा अशा लोकांकडे दुसरा ऑप्शन होता की पळून जाणं. तर ह्याला इन्क्विजिशन असं, त्या समितीला इन्क्विजिशन असं म्हटलं जायचं. तर हे जोडपं पोर्तुगलमध्ये पळून आलं आणि तिथे ते स्थायिक झाले. आणि हे जे गाव होतं त्यांचं कॅस्टेरो दे विदे हे गाव स्पेनच्या बॉर्डरपासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर होतं किंवा आहे. तर साधारण 1497 साली दोघांनी ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केलं. तर धर्मांतर करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचा असा होता की धर्मांतर करून त्यांना कुटुंब वाढवण्याची परवानगी मिळणार होती, की मुलं जन्माला घालणं आणि त्यांचं कुटुंब फ्लरिश होणार होतं. तर हे धर्मांतर त्यांनी पोर्तुगलमध्ये आल्यानंतर केलं किंवा ते त्यांच्यावर लादण्यात आलं असावं, कारण तोपर्यंत पोर्तुगलमध्ये सुद्धा इन्क्विजिशन सुरू झालं होतं. कारण पोर्तुगल सुद्धा स्पॅनिश राजाच्या त्याच्या राज्याखाली तो प्रांत सगळा आला होता. मग पुढे 3 वर्षात त्यांना एक मुलगा झाला आणि हा मुलगा म्हणजे गार्सिया दा ओर्ता. तर याचा जन्म साधारण 1501 साली साधारण झाला असावा. याच्या पाठोपाठ ओर्ता जोडप्याला 3 मुली पण झाल्या ज्यांची नावं होती व्हायलेंट, कॅटरीना आणि इजाबेल. अशा 3 त्यांना मुली होत्या. आता ही झाली या सगळ्यांची ख्रिस्ती नावं. तर अनेक अभ्यासकांचं असं मत आहे की ओर्ता कुटुंब गुप्तपणे ज्यू धर्म पाळत असावे आणि त्यामुळे जरी त्यांची नावं ख्रिस्ती असली, समाजात वावरताना ती ख्रिस्ती नावं ते वापरत असले तरी सुद्धा खाजगीरित्या ते त्यांची ज्यू नावं वापरत असावे. तर गार्सियाचं हिब्रू किंवा ज्यू नाव होतं अब्राहम आणि त्याच्या वडिलांचं हिब्रू नाव होतं
इत्साक किंवा आयझॅक ज्याला म्हणलं जातं. सो अशी त्यांची हिब्रू नावं असावीत असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. तर गार्सियाचा जन्म झाला तेव्हा ज्यू लोकांबद्दल पोर्तुगलमधल्या ख्रिस्ती लोकांचं मत बरंच बरं होतं. म्हणजे स्पेनपेक्षा जरा बरी परिस्थिती होती. समाजामध्ये बऱ्यापैकी काय म्हणूयात एक सहिष्णू वातावरण होतं. मग 1506 मध्ये लिस्बनला एक ज्यू हत्याकांड झालं. पण तरी ही सगळी बॅकग्राऊंड असून सुद्धा बऱ्यापैकी स्थिर वातावरण होतं. पण काही वर्षात काही राजकीय घडामोडींमुळे पोर्तुगलमधलं जे काही इन्क्विजिशन होतं तर त्या समितीचा जोर वाढला, त्यांचं काय म्हणतात त्यांचा होल्ड वाढला समाजावरचा आणि ज्यूंबद्दलची मत हळूहळू बदलायला लागलं. ज्यू लोकांबद्दल जरा आकस निर्माण झाला अनेक लोकांच्या मनात. तर या सगळ्या धामधुमीमध्ये गार्सिया दा ओर्ताचं काय चाललं होतं तर साधारण 1515 साली गार्सियाने युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि त्याचं वैद्यकीय शिक्षण सुरू झालं. तर तो सधन कुटुंबातला असल्यामुळे त्याला हे शिक्षण परवडण्यासारखं होतं. हे शिक्षण त्याने स्पेनमधल्या सलामान्का आणि अल्काला दे हेनारेस या विद्यापीठांमधून त्याने पूर्ण केलं. कुठल्या विद्यापीठात तो आधी शिकला हे नक्की ज्ञात नाहीये आत्ता, पण साधारण हे शिक्षण त्याने 1523 ते 1525च्या दरम्यान पूर्ण केलं असावं. आणि याच सुमारास तो पोर्तुगलमध्ये परत आला शिक्षण पूर्ण करून. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्याचे आई वडील तर स्पॅनिश इन्क्विजिशनच्या दरम्यान पळून आले होते, मग हा परत स्पेनमध्ये कसा काय जाऊ शकला. तर त्यामागे कारण होतं धर्मांतर. ओर्ता कुटुंब हे ख्रिस्टाओस नोवोस म्हणजे न्यू ख्रिश्चन्स होते. त्यामुळे गार्सियाला परत स्पेनमध्ये जाऊन तिथे शिक्षण घेणं शक्य झालं. नाहीतर ते ज्यूच राहिले असते तर त्याला काही ते शक्य झालं नसतं. मग साधारण एक 1523-25 मध्ये पर्यंत त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि गार्सिया त्याच्या गावी परत आला. तोपर्यंत त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. मग परत आल्यावर त्याने आपल्या कॅस्टलो दे विदे या गावी प्रॅक्टिस सुरू केली त्याची स्वतःची. 3 वर्ष त्याने ही प्रॅक्टिस केली, पण त्याचं मन त्यात काही फार रमायचं नाही. तो प्रचंड हुशार होता, अभ्यासू होता. प्रॅक्टिस करताना त्याला काही चॅलेंजिंग वाटलं नसावं. आणि त्या काही होतं असं की मेडिकल ज्ञान जे आहे, मेडिकल शिक्षण जे आहे त्यावर खूप ग्रेको रोमन प्रभाव होता. त्यामुळे हिपोक्रेटस, गॅलेन, ॲव्हिसेना यांनी लिहिलेले ग्रंथ डॉक्टर्सना वाचायला लागायचे. तर प्रॅक्टिकलपेक्षा थेअरी बेस ज्ञानाला खूप जास्त महत्व होतं. तर या कारणामुळे असेल कदाचित तर गार्सियाचं मन काही तिथे रमलं नाही त्याच्या प्रॅक्टिसमध्ये. किंवा असं असू शकतं की समाजात ज्यूंबद्दल बदलणारा जो भाव होता, जो आकस निर्माण होत होता, तर या सगळ्या अशा काही कारणांमुळे गार्सियाने आपली प्रॅक्टिस बंद केली आणि साधारण 1526च्या सुमारास तो लिस्बनला आला. ओके. म्हणजे कॅपिटल राजधानीत तो आला पोर्तुगलच्या. तिथे पुढे तो 8 वर्ष राहिला. तर 1530 मध्ये तो लिस्बन युनिव्हर्सिटीमध्ये त्याला इंटर्म बेसिसवर नोकरी मिळाली. मग पुढे 2 वर्षात तो परमनंट झाला आणि पुढे 1533 मध्ये युनिव्हर्सिटी काउन्सिलचा इलेक्टेड मेंबर सुद्धा म्हणून सुद्धा त्याची नेमणूक झाली. पण पोर्तुगलमधलं वातावरण बिनसायला लागलं होतं. अँटी ज्यू वारे व्हायला लागले होते आणि या सगळ्या कारणामुळे गार्सियाने असं ठरवलं की इथे फार काही आपल्याला राहता येणार नाही आणि इथे फार काही राहायचं नाही आपण, नाही तर आपल्या जीवाला धोका आहे. मग पोर्तुगलमध्ये आणि स्पेनमध्ये तर जायचं नाही, तर मग तिसरा ऑप्शन काय, या 2 देशांव्यतिरिक्त कुठे जाणार. तर नुकतंच पोर्तुगीज लोकांनी भारतातलं जे गोवा प्रांत आहे तर ते बिजापूर सल्तनतकडून जिंकून घेतलं होतं आणि गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात आलं होतं. तर गोवा हे नवीन ठिकाण व्यापारासाठी पोर्तुगीजांना खुलं झालं होतं. त्यांची ती कॉलनी एक तयार झाली होती आणि गार्सियाने ठरवलं की पोर्तुगीज सोडून आपण गोव्याला जायचं. तर त्यावेळेस इन्क्विजिशनने एक असा नियम काढला होता की जे ख्रिस्टानो नोवोस म्हणजे न्यू ख्रिश्चन जे आहेत त्यांनी देश सोडून कुठेही जायचं नाही. त्यांनी पोर्तुगलमध्येच राहायचं किंवा त्यांनी स्पेनमध्येच राहायचं. तर हा नियम आला होता साधारण 14 जून 1532 मध्ये. पण पुढे 2 वर्षातच गार्सियाने पोर्तुगल सोडलं आणि तो गोव्यात आला. तर हे त्याला कसं शक्य झालं, तर गार्सियाचा एक मित्र होता मार्टिन अफॉन्सो दे सुजा. तर हा पोर्तुगीज
आणि हिंद महासागराचा कॅप्टन मेजर होता. हा होता पोर्तुगीज आणि तो कॅप्टन मेजर होता. आणि हा मार्टिन अफान्सो de Souza साधारण 12 मार्च 1534 मध्ये भारतात यायला निघाला. ओके. आणि त्याच्या ताफ्याबरोबर त्याचा पर्सनल फिजिशियन म्हणून गार्सिया द ओर्ता भारतात येऊ शकला. कारण त्या दोघांची अगदी घट्ट मैत्री होती. आणि तो स्वतः ख्रिश्चन होता आणि गार्सियाला मदत करायची म्हणून त्याने आपले पर्सनल फिजिशियन म्हणून त्याची नेमणूक केली आणि म्हणून त्याला येता आलं भारतात. पोर्तुगल देश सोडू शकला तो इन्क्विजिशनचा नियम असून सुद्धा. तर साधारण 1534 मार्च मध्ये चालू झालेला हा प्रवास त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये संपला. आणि पुढच्या 4 वर्षात गार्सिया या अफॉन्सो de Souza बरोबर पश्चिम भारतामध्ये खूप फिरला. अगदी काठियावाड ते श्रीलंका या सगळ्या प्रांतांमध्ये त्याच्या मित्राबरोबर तो फिरला. हा कॅप्टन मेजर होता, त्याच्यामुळे त्याच्या सतत मोहिमा चालायच्या. मग 1538 मध्ये अफॉन्सो de Souza परत पोर्तुगलला जायला निघाला, पण गार्सिया काही त्याच्याबरोबर गेला नाही परत पोर्तुगलमध्ये. तो भारतातच थांबला आणि गोव्यामध्ये तो सेटल झाला. आणि तिथेच त्याने त्याची मेडिकल प्रॅक्टिस सुरू केली. आणि तिथे त्याचं जे घर होतं तर त्याच्या बागेचा वापर त्याने वेगवेगळी झाडं लावायला केला. कारण त्याला भारतामधलं जे काही वैद्यकीय ज्ञान होतं तर त्याच्याबद्दल प्रचंड आकर्षण होतं. कारण आपल्याकडे तेव्हा एवढं मेडिकलचं ज्ञान जे काही आहे, वैद्यकीय ज्ञान ते आलं नव्हतं आणि एवढं प्रचलित नव्हतं. त्यामुळे आयुर्वेदिक आणि जास्त हर्बल आणि झाडं आणि पानं आणि अशा सगळ्या काय म्हणूयात या सगळ्या वस्तूंवर बेस्ड आपली मेडिकल ट्रीटमेंट किंवा मेडिकल नॉलेजचा बेस होता. तर त्याचं त्याला प्रचंड आकर्षण होतं. तर या बागेमध्ये तो वेगवेगळी झाडं लावायला लागला आणि तिथे तो वेगवेगळ्या त्या झाडांच्या पानांचा, फुलांचा, काही कंदमुळांचा वापर करून तो वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करायचा. तर त्याला आंबा खूप आवडायचा या गार्सिया द ओर्ताला आणि आंब्याची झाडं लावली होती त्याने. आणि आंब्याच्या बाबतीत तो खूप चोखंदळ होता. आणि साधारण वेल्हाच्या जवळ कुठेतरी त्याचा हा बंगला असावा. मग निजामशाहीचा जो सुलतान होता बुरान निजामशाह याच्याशी त्याची अगदी घट्ट मैत्री झाली आणि त्याचा राजवैद्य म्हणून तो काम करायला लागला पुढे. मग गार्सियाला भारतीय वनस्पती शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र जसं मी म्हणलं याच्याबद्दल खूप कुतूहल होतं. आणि निजामशाहीच्या दरबारात त्याचा अनेक फकीर किंवा वैद्यांशी त्याची ओळख झाली आणि जे त्याला भारतीय वैद्यकशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र याच्याबद्दल माहिती द्यायचे. तर गार्सिया गोव्यामधल्या अनेक व्हाईसरॉयज आणि गव्हर्नर्सवर तो उपचार करायचा. ह्यातला एक गव्हर्नर होता पेद्रो मॅस्करेन्हास असं त्याचं नाव होतं. आणि ह्याच्यावर त्याने उपचार केला. तो अगदी खूप आजारी होता आणि तो अगदी मृत्यूला टेकला होता आणि त्याला मृत्यूमधून त्याने बाहेर काढलं. या गव्हर्नरने गार्सियावर तो खुश झाला प्रचंड आणि त्याला इला दा बॉन विदा म्हणजे द आयलंड ऑफ गुड लाईफ हे जे काही बेट होतं ते या गार्सिया द ओर्ताला लीजवर दिलं, लाईफ लॉंग लीजवर दिलं. तर हे बेट म्हणजे आपण ज्याला आज मुंबई या नावाने ओळखतो, तर मुंबई हे 7 बेटांवर वसलेलं शहर आहे. तर गार्सियाला मिळालेला हा एक भाग जो होता तो या 7 बेटांपैकी एक होता. तर आत्ताच्या हिशोबाने पाहायला गेलं तर साधारण फोर्ट जिथे आहे तिथे कुठेतरी हे बेट असावं त्या काळात. तर तो साधारण हा भाग असला पाहिजे. तर या जागेवर गार्सियाने एक बंगला बांधला, तिथे लायब्ररी त्याने तयार केली, छान बाग तयार केली. त्या बागेत गोव्याला जशी त्याची बाग होते आणि तिथे जसे तो वेगवेगळे प्रयोग करायचा तर इथेही अनेक झाडं त्याने लावली, वेली रोपटी लावल्या आणि इथेही त्याने वेगवेगळे प्रयोग सुरू केले. आणि असं म्हणतात की ह्या त्याच्या बंगल्यात किंवा या त्याच्या घरात इंग्रजी आणि पोर्तुगीजांमध्ये तह झाला, तहावर सह्या केल्या गेल्या. आणि तो दिवस होता 18 फेब्रुवारी 1665. आणि हा जो तह झाला हा गार्सिया द ओर्ता गेल्यानंतर साधारण 100 वर्षांनी, म्हणजे जेव्हा पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना मुंबई हे बेट देऊन टाकलं तर त्या तहावर ज्या काही सह्या झाल्या त्या ह्याच्या बंगल्यात झाला असं लोक म्हणतात. 100 वर्षांनी गार्सिया द ओर्ता गेल्यानंतर 100 वर्षांनी हे बेट मिळालं आणि त्याने तिथे बंगला वगैरे बांधला. तर हे साधारण झालं 1551 ते 54च्या दरम्यान.
त्याआधी गार्सिया गोव्यात आल्यानंतर साधारण 4-5 वर्षांनी त्याने आपल्याच एका दूरच्या कुठल्या तरी बहिणीशी लग्न केलं. हिचं नाव होतं बिरांडा दे सोलिस, असं हिचं नाव होतं. हिचेही आई वडील कन्व्हर्टेड ख्रिश्चन्स होते आणि ह्यांचं लग्न झालं असावं साधारण 1541-43च्या सुमारास. आणि ही वॉज नॉट हॅपी विथ धिस मॅरेज, कारण त्या दोघांच्या वयामध्ये खूप अंतर होतं आणि ते एकमेकांना कम्पॅटेबलच नव्हते. आणि असं म्हणतात की दोघांवरही हे लग्न लादलं गेलं असावं फॅमिली प्रेशरमुळे. पण त्यांना पुढे त्या लग्नातून त्यांना 2 मुली झाल्या आणि त्या मुलींचं पुढे काय झालं इट्स अननोन, अजून ज्ञात नाहीये. पण ते दोघंही खुश नव्हते या लग्नात. मग पुढे साधारण 1549 मध्ये गार्सियाच्या 2 बहिणी आणि त्याची आई या पण गोव्यामध्ये आल्या. या तिघींना आणि कदाचित त्याच्या 2 बहिणींना आणि त्यांच्या नवऱ्यांना सुद्धा इन्क्विजिशनने लिस्बनमध्ये तुरुंगात टाकलं होतं. त्यांच्यावर संशय होता म्हणून की हे गुप्तपणे ज्यू धर्म पाळतात. पण गार्सियाच्या काही ओळखींमुळे ते सगळे सुटले असावेत आणि सुटल्यानंतर ते गोव्याला आले. इथे अफान्सो दे सुजा जो होता सो ह्याची ओळख कदाचित कामाला आलेली असू शकते असं म्हणतात. मग पुढे 1557 साली गार्सियाची आई निवर्तली गोव्यामध्ये. ते सुटून गोव्यात आले आणि इथेच तिचं निधन झालं काही वर्षांत. तर साधारण 1551 ते 54च्या दरम्यान गार्सिया साधारण बराच वेळ मुंबईमध्येच त्याच्या घरात घालवत असावा. वेगवेगळे प्रयोग करण्यातच त्याचा वेळ जायचा आणि त्याच सुमारास त्याच्या कोलोक्युअस नावाच्या त्याने पुस्तक लिहायला सुरुवात केली आणि या पुस्तकात त्याने या सगळ्या प्रयोगांबद्दल खूप लिहून ठेवले. त्याचा भारतात मधला जो काही अनुभव आहे, जे काही वैद्यकशास्त्र तो शिकला, तर या सगळ्याबद्दल लिहिलेलं ते पुस्तक आहे. पुढे हळूहळू तो मुंबईत जास्त रमायला लागला. याच्या मागचं कारण असावं की हळूहळू गोव्यामधलं सुद्धा वातावरण बिघडायला लागलं होतं. साधारण 1560 साली गोव्यामध्ये इन्क्विजिशनची स्थापना झाली आणि इन्क्विजिशनच्या भीतीपायी ते अगदी काटेकोरपणे रोमन कॅथॉलिक ऑर्थोडॉक्सी पाळायचे. तर या गोवा इन्क्विजिशनचा ओरटा कुटुंबाकडे अगदी बारीक लक्ष होतं असं म्हणतात. त्यांना या कुटुंबाबद्दल खूप संशय होता की हे गुप्तपणे ज्यू धर्म पाळतात. पण गार्सियाच्या नावामुळे आणि त्याचा जो काही मान होता समाजामध्ये त्यामुळे त्यांना फार या कुटुंबाला त्रास देता आला नाही त्याच्या हयातीत. पण साधारण 1568 साली गार्सियाचा मृत्यू झाला आणि इन्क्विजिशनने त्याच्या बहिणींना त्रास द्यायला सुरुवात केली. त्याची एक बहीण सुखरूपपणे परत युरोपात जाऊ शकली, पण कॅथरीन जी होती तिला गार्सियाच्या मृत्यूनंतर 1 वर्षभरात तिला अटक केली आणि तिला जिवंत जाळण्यात आलं. तिच्या नवऱ्याला सुद्धा तसंच जाळण्यात आलं. गार्सियाच्या मुलींबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाहीये जसं मी मगाशी म्हणाले, पण त्याच्या अनेक नातेवाईकांना त्यांचे सुद्धा या कॅथरीन सारखेच हाल झाले आणि काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले, पण जे जाऊ शकले नाहीत त्यांना फारच खूप वाईट मरण आलं गोव्यामध्ये. आणि या सगळ्याची परिसीमा म्हणजे 1580 मध्ये गार्सियाच्या थडग्यामधून त्याचं प्रेत बाहेर काढण्यात आलं आणि ते जाळून टाकण्यात आलं की त्याच्या जिवंतपणे त्याला तो त्रास देता आला नाही म्हणून मृत्यूनंतर इट वॉज हाईट, तर त्यामुळे त्याला तसं टॉर्चर करण्यात आलं. तर असा हा गार्सिया दा हुर्ता जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामधून भारतात आलेला, जो इतका भारतीय झाला की अगदी खाणं, भाषा, कपडे, चालीरीती, अगदी वैद्यकीय ज्ञान सुद्धा त्याचं भारतीय झालं होतं. आणि काय नशीब बघा की म्हणजे त्याच्या मृत्यूकडे बघण्याचा हा एक पर्स्पेक्टिव्ह की मृत्यूनंतर भारतीय हिंदू पद्धतीचं मरण त्याच्या नशिबी होतं. इतकं इन्क्विजिशनने जे काही केलं ते फार चुकीचं आणि ते फार क्रूरच होतं. म्हणजे पण त्रयस्थपणे या प्रसंगाकडे आपण पाहिलं आणि विचार केला तर अशा पद्धतीचं भारतीय मरण सुद्धा त्याच्या नशिबी होतं. आणि असा हा गार्सिया दा हुर्ता. तू कशाबद्दल बोलणार आहेस आज? सो आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती सुरू होते 18व्या शतकात. तिकडे पूर्वेकडे 1757 मध्ये प्लासीचं युद्ध नुकतंच झालंय आणि मुघल साम्राज्य ढासळलंय.
मराठ्यांच्या राज्याचा पसारा हळूहळू वाढतोय आणि मराठ्यांच्या बरोबरीने भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली असणारी जमीनही हळूहळू वाढतीये. तर आता आपण येऊ पश्चिम भारतात. मुघल साम्राज्याच्या काळात पश्चिमेला सुरत हे शहर व्यापाराच्या दृष्टीने फार मोठं झालं होतं आणि बंदर असल्याने समुद्री व्यापार त्या काळात इथून मोठ्या प्रमाणावर चालायचा. पण मुघलांचा काळ संपुष्टात आला आणि त्या भागातलं स्थैर्य ढळलं आणि व्यापाऱ्यांमध्ये या सुरत शहराबद्दलची लोकप्रियता हळूहळू कमी व्हायला लागली. आणि मग 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईची काही बेटं जी आता तू म्हणालीस तर ती इंग्रजांना म्हणजे आधीच ऑलमोस्ट 100 वर्ष आधी इंग्रजांना ती हुंडा म्हणून म्हणजे दुसरा चार्ल्स होता, तो राजा होता इंग्लंडचा, तर ती पोर्तुगीजांकडून ती हुंडा म्हणून मुंबईची काही बेटं मिळाली होती. बरोबर. आणि आजच्या सारखी ती मुंबई बिलकुल नव्हती. म्हणजे कशी असेल ना तेव्हाची मुंबई. जेमतेम काही बेट हो आणि झाडी सगळी, काही नव्हतं. तर मुंबई इंग्लंडच्या राजाला मिळाल्यावर जवळजवळ 100 वर्ष तिथे काहीच झालं नाही. आणि ईस्ट इंडिया कंपनीने ती मग त्या इंग्लंडच्या राजाकडून लीजवर घेतली ती जमीन. तर सुरतला असलेलं ईस्ट इंडिया कंपनीचं जे हेडक्वार्टर होतं ते त्यांनी 1687 मध्ये 1687 मध्ये त्यांनी ते मुंबईला हलवलं. आणि गेराल्ड औंगियर नावाचा हा मुंबईचा पहिला गव्हर्नर झाला. तर हा जो गव्हर्नर होता त्याने मुंबईच्या रहिवाशांना समान कायदा म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि न्याय, जस्टिस विदाउट फेवर इन रिस्पेक्ट ऑफ पर्सन्स याची त्यांनी हमी दिली होती. तो जेव्हा पहिला हे झाला गव्हर्नर झाला तेव्हा. तर भारतीय उपखंडात चाललेली जी काही उथलपुथल होती त्या काळात, तर ती उथलपुथल आणि युद्धाच्या अस्थिर वातावरणात हा मुंबईमधला चांगला असा ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नन्स, शांतता, सुरक्षा, कायदा याची जी हमी दिली होती, तर भारतीय व्यापारी जे होते एस्पेशली सुरत मधले, तर ही बनिया आणि पारशी मंडळी होती, त्या व्यापाऱ्यांना मुंबई खुणावू लागली. आणि मग त्याचबरोबरीने मुंबईला जहाजांकरता योग्य असं नैसर्गिक बंदर होतं, कमर्शियल जहाजांना सुरक्षित ठेवायला नेव्हल पोलीस होते, हे सगळे कंपनीचेच. आणि न्यायालय होतं जे सर्व वंशाच्या आणि धर्माच्या व्यापाऱ्यांकरता कायद्याची किंवा कुठल्याही जे करार व्हायचे त्यांच्यात त्याची अंमलबजावणी करायचं. तर या सगळ्या वातावरणामुळे अनेक व्यापारी, विशेषतः जे ओपियम म्हणजे अफू आणि कापसाचा किंवा कापडाचा व्यापार करणारे जे व्यापारी सुरत किंवा नवसारी मध्ये होते, ते मुंबईत येऊन स्थायिक व्हायला लागले. तर आजचा आपल्या गोष्टीचा जो नायक आहे जमशेदजी जिजीभॉय, तर ह्याचे वडील असे नवसारीतून मुंबईत आले होते. आता ते कुठल्या वातावरणात आले ते आपल्याला माहित नाहीये. म्हणजे ते ह्या सगळ्या काळातच जेव्हा सगळे व्यापारी येत होते त्याच परिस्थितीत आले का काय हे माहित नाही. पण 1783 मध्ये जमशेदजी जिजीबॉय म्हणजे जमशेदचा जन्म झाला. पण ते फार लहान होते तेव्हाच त्यांचे आई आणि वडील दोघांचाही मृत्यू झाला आणि ते त्यांच्या मामाकडे त्यांची सगळी जबाबदारी गेली. त्या मामाचं नाव होतं बाटलीवाला. म्हणजे ते बाटल्या म्हणजे विशेषतः अत्तराच्या बाटल्यांचा ते धंदा करायचे. तर हा माणूस, हा जो बाटलीवाला माणूस होता, हा साहेबाच्या मुंबईत या शहरात आपलं नशीब आजमावायला आलेल्या पारशी व्यापाऱ्यांपैकी पहिला असावा. तर आता आपण परत जमशेदजींकडे येऊ. तर हा मुलगा जेमतेम 13-14 वर्षांचा होता. गुजराती आणि तोडकं मोडकं इंग्रजी त्याला यायचं आणि थोडंफार लेखनिकाचं म्हणजे बुक किपिंगचं काम त्याला जमायचं. तर या जोरावर त्याने फॉरेन ट्रेड मध्ये नशीब आजमावायचं ठरवलं. आणि 18व्या शतकाच्या शेवटच्या काही दशकांमध्ये तिथल्या म्हणजे मुंबईतल्या स्थानिक व्यापारी समाजात ना एक पॉझिटिव्ह एनर्जी होती. तर कसं होतं, तर त्या काळामध्ये चीन
मध्ये कापूस आणि नंतर अफू ओपियमची प्रचंड मागणी होती. आणि मुंबईमध्ये अनोखं बाजारपेठेचं आणि त्या व्यापाराचं असं सगळं वातावरण तयार झालं होतं. वेगवेगळ्या वंशाचे, धर्माचे या सगळ्या व्यापाऱ्यांनी, वेगवेगळ्या वंशाच्या धर्माच्या व्यापाऱ्यांनी शहर एकदम गजबजलेलं होतं. तर वेगवेगळ्या वस्तूंची, म्हणजे कुठल्या कुठल्या वस्तू होत्या, तर मोती, खजूर, कापूस, कोचिनल याची तिथे खरेदी विक्री चालायची. वेगवेगळे करार व्हायचे, वाटाघाटी चालायच्या. यातून विदेशी व्यापाऱ्यांशी मैत्रीचे संबंध जुळायचे. तर या वातावरणात हे सगळं पाहत जमशेद मोठा झाला आणि त्याच्यावर अर्थात या सगळ्या वातावरणाचा प्रभाव पडला असणारच ना. त्यामुळे विदेशी व्यापारात उडी घ्यायचा त्याचा निर्णयाची कदाचित बीज ही इथे होती. आता 1780 आणि 1790च्या दशकात ज्या प्रकारचा व्यापार चालायचा त्याला म्हणायचे कन्साइनमेंट ट्रेड. हा व्यवहार ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहाराच्या सिस्टीमच्या म्हणजे बाहेरचा होता. तर ह्या प्रकारच्या व्यवहारात एक शिपर किंवा ग्रुप म्हणजे काही शिपर्सचा एक गट असायचा. शिपर म्हणजे जहाजावरून माल पाठवणारे जे असतात ते. आणि ही शिपर मंडळी एका कार्गोची एका एजंटला कन्साइनमेंट द्यायची. आणि हा एजंट त्या एजंटकडे ते कार्गो पाठवण्याची आणि कार्गो मधला माल विकण्याची, जिथे तो कार्गो जाईल, आता चीनमध्ये, तर तिथे तो माल विकण्याची त्याची जबाबदारी असायची. आणि मग ह्या शिपर मंडळींना काही सावकार लोक कर्ज द्यायची, जेणेकरून ही शिपर लोक सगळी कार्गोज पुढच्या त्या निर्यातीच्या प्रवासाकरता तयार करतील. आणि एजंट लोक जनरली शिपर्सना निर्यात करायच्या वस्तूंसाठी किंवा त्या मालासाठी ऍडव्हान्स मध्ये काही पेमेंट करायची. आणि माल पूर्ण विकला की मग ती पेमेंट्स ऍडजस्ट केली जायची. आणि या व्यवहारातल्या सर्व अटी आणि नियमांचा रीतसर करार व्हायचा. आणि या करारात म्हणजे असंही ठरलेलं असायचं की जर काही अनपेक्षित अपघातामुळे जहाजातला माल हरवला किंवा गमावला, त्याचं नुकसान झालं, तर सावकार आपल्या पैशावरचा क्लेम सोडून देईल. आणि म्हणूनच म्हणजे शिपर्सना जो सावकाराकडून जे लोन जे कर्ज मिळायचं ते जास्तीच्या व्याजदरावर कर्ज घ्यायला लागायचं. आणि सावकार सुद्धा वेगवेगळे विमे उतरवायचा. आणि ह्या संपूर्ण म्हणजे आता हे जर तुम्ही सिस्टीम पाहिली तर ह्यामध्ये रिस्क शेअरिंग होतं, इन्शुरन्स होता, इंटरेस्ट रेट्स जास्त होते, तर यामध्ये रिस्क शेअरिंग होतं. आणि यामुळे युरोपियन आणि भारतीय व्यापाऱ्यांमध्ये अनेक प्रकारची कोलॅबोरेशन्स होऊ लागली या सिस्टीममुळे. जनरली पारशी आणि बनिया व्यापारी शिपर्स असायचे, सावकारी किंवा विम्याच्या धंद्यात असायचे. आणि युरोपियन व्यापारी एजंटचा धंदा करायचे. बऱ्याचदा त्यांची एजन्सी हाऊसेस असायची. त्या काळात ब्रिटिश लोकांना चीन मधल्या चहाची खूप क्रेज निर्माण झाली होती. म्हणजे अगदी ब्रिटनने चहावरची इम्पोर्ट ड्युटी पण कमी केली होती. इतकं त्यांना ते चहाचं वेड म्हणजे आजही आहे. पण चहाच्या बदल्यात कुठलाच युरोपातला माल चीनला नको होता. मग ब्रिटनमध्ये त्यामुळे बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस तयार होत होता की ते सगळं म्हणजे पैसे देऊन घ्यायचं तर त्यांच्याकडे तो बॅलन्स ऑफ पेमेंटचं बॅलन्सिंग होत नव्हतं. बरोबर. पण मग त्याच काळात मोठ्या प्रमाणावर कापसाच्या पिकांची चीनमध्ये खूप हानी झाली होती आणि कापसाची गरज चीनला भासू लागली होती. त्यामुळे भारतातला कापूस ही मंडळी चीनला विकायची आणि त्या बदल्यात तिथला चहा ब्रिटनमध्ये न्यायची. पुढे पुढे कापसाबरोबर ओपियमची चीनमध्ये मागणी वाढली. तर माळवा प्रांतात उगवणारं ओपियम निर्यात होऊ लागलं. आणि हा सगळा ओपियम ट्रेड प्रायव्हेट म्हणजे काय की ईस्ट इंडिया कंपनीशी काहीही संबंध नसणारा होता. तर हे युरोपियन व्यापारी मुंबईहून हा व्यवहार आणि निर्यात म्हणजे हा सगळा व्यापार निर्यातीचा व्यापार करू लागले. आणि या सगळ्यात आपले पारशी आणि बनिया सुद्धा मागे नव्हते. तर हे जमशेद जो होता तो हे सगळं पाहत होता. तो त्याच्या चुलत्याकडे, तो लहान होता ना, तो शिकाऊ म्हणून काम करू लागला. आणि त्यात तो 1799 मध्ये एकदा चीनला सुद्धा जाऊन आला.
तर आता त्याच्या पहिल्या दौऱ्यात काय झालं हे आपल्याला माहित नाही, पण या एजन्सी बिझनेस बद्दल आणि कन्साइनमेंट जो बिझनेस होता त्याबद्दल त्याला अजून चांगली माहिती मिळाली असावी आणि त्याने त्या कन्साइनमेंट ट्रेडमध्ये जाण्याचं ठरवलं असावं. तर 1803 मध्ये त्याचं अवाबी फ्रामजी या मुलीशी लग्न झालं आणि त्याचे जे सासरे होते म्हणजे तिचे वडील फ्रामजी पेस्तनजी म्हणून ते स्वतः चीन बरोबरचं निर्यातीच्या व्यापारातले ते महत्वाचे व्यापारी होते आणि त्यांनी जमशेदला त्यांच्या धंद्यात भागीदार करून घेतलं. आणि मग पुढे लगेचच सलग चीनचे 4 दौरे प्लॅन केले. तर आता जमशेदचा जो 4था दौरा होता हा त्याचं नशीब बदलणारा होता. त्या काळामध्ये नेपोलियनिक युद्ध सुरू झाली होती युरोपात आणि त्याचे पडसाद आपल्या हिंदी महासागरात पण ऐकू येत होते. इंग्रज आणि फ्रेंचांमधल्या तणावपूर्ण वातावरणामुळे समुद्रातून जाणाऱ्या त्या देशाच्या जहाजांवर हल्ले होण्याची भीती असायची. बरोबर. तर जुलै 1805 मध्ये जमशेद चीनच्या 4थ्या दौऱ्यावर होता. ब्रुन्सविक नावाचं ईस्ट इंडिया कंपनीचं जहाज होतं आणि ते फ्रेंचांनी श्रीलंकेच्या जवळ काबीज केलं आणि त्या जहाजावर कंपनीमध्ये असिस्टंट सर्जन म्हणून काम करणारा विल्यम जार्डिन नावाचा एक स्कॉट सुद्धा होता आणि अजून काही प्रवासी होते जमशेद बरोबर. तर या फ्रेंच लोकांनी या जहाजावरच्या सगळ्या प्रवाशांना दुसऱ्या एका बोटीत हलवलं आणि केप ऑफ गुड होपच्या जवळ एक डच स्टेशन होतं. डच हे न्यूट्रल होते त्या युद्धात, तर तिथे नेलं. तर तिथे पोचता ते जहाज वादळात अडकलं, पण सुदैवाने कोणाला काही इजा झाली नाही. सगळे सुखरूप तिथे पोचले आणि त्यांनी त्या फ्रेंच लोकांनी जे पकडलं होतं जहाज त्यांनी जहाजावरच्या सगळ्या प्रवाशांना सोडून दिलं काही न करता. पण हे सुदैव होतं. पण या सगळ्या दरम्यान इतक्या कठीण प्रसंगामधून जमशेदजी आणि हा जो जार्डिन होता विल्यम जार्डिन यांची मैत्री जमली आणि पुढे ही फक्त मैत्री न राहता त्यांच्यात व्यावसायिक संबंधही जुळले. आणि या दोघाही जणांनी म्हणजे ते दोघही व्यापारीच होते, तर त्या दोघाही जणांकडे तोपर्यंत चांगलं नेटवर्क चांगले कॉन्टॅक्ट ची पुंजी होती आणि व्यापार करायचा अनुभव होता. तर हा पॉइंट जो होता हा जमशेदजी जिजीभाऊ यांच्या व्यवसायातला टेक ऑफ पॉइंट होता. तर ह्या अफूचा जो व्यापार होता ओपियम ट्रेडचं पोटेन्शियल त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या व्यवसायात दोन प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आखल्या. पहिले म्हणजे बिझनेस पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे त्यांनी शिपिंग मध्ये, निर्यातीच्या व्यापारात, रेमिटन्स मध्ये, ती रेमिटन्सची सेवा भारतात काम करणाऱ्या इंग्रजांना लागायची पैसे परत पाठवायला, अशा या तिन्ही याच्यामध्ये त्यांचा बिझनेस वाढवला. आणि दुसरं म्हणजे सप्लाय चेन आणि मार्केटिंग मध्ये त्यांनी त्यांचे कॉन्टॅक्ट्स आणि त्यांचं नेटवर्क अजून वाढवायला सुरुवात केली. आणि जमशेदजींचा हे काय होता त्यांचा मार्केटमधले ट्रेंड्स त्यांना अचूक समजायचे हे त्यांची स्ट्रेंथ होती. आणि वेगवेगळे बिझनेस कॉन्टॅक्ट्स तयार करण्यात त्यांचं जजमेंट अचूक होतं. त्यांचे सहकारी आणि व्यापारी मित्र हे वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले होते. तर रॉजर दे फारिया नावाचा असाच एक पोर्तुगीज व्यापारी होता, तोही त्यांचा मित्र झाला. त्याच्याबरोबरही त्यांनी अनेक व्यावसायिक संबंध त्यांचे नंतर जोडले. म्हणजे ह्या जार्डिन प्रमाणेच त्यांनी सुरुवातीच्या काळात जहाजांचा ताफा तयार करण्याकरता चांगल्यापैकी गुंतवणूक केली. आणि त्यांचं हे कार्गो ते जार्डिन मॅथेसन म्हणजे तो जो विल्यम जार्डिन होता त्यांनी त्या मॅथेसन नावाच्या दुसऱ्या माणसाबरोबर एजन्सी सुरू केली होती. तर त्याच्यासारख्या एजंट्सना ते कार्गो कन्साइन करत आणि चीन कॅन्टन भागात त्यांचा हा व्यापार खूप वाढला होता. हे एजंट्स आणि जमशेदजी यांनी एकत्र केलेला व्यापार. तर त्यांचा या इतर व्यापाऱ्यांशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे त्यांना सप्लाय आणि मार्केटिंग दोन्ही बाजूंनी चांगल्या किमतींच्या ऑफर्स मिळायच्या. आणि त्या काळात ओपियमचा लिलाव करायची ईस्ट इंडिया कंपनी.
आणि जिथे कंपनी सरकार नव्हतं, त्यांचं कंपनी सरकारचं वर्चस्व नव्हतं, अशा माळवा प्रांतातून पण ओपियम पिकायचं आणि तिथे अनेक पारशी आणि बनिया व्यापारी हे ओपियम, हे अफू विकायचे. तर जमशेदजी असे होते की ते दोन्हीकडून ओपियम मिळवायचे. त्या लिलावातूनही मिळवायचे ईस्ट इंडिया कंपनीकडून आणि या व्यापाऱ्यांकडूनही मिळवायचे. आणि त्याच्या तो जो माल यायचा त्याच्या त्या दर्जाकडेही ते लक्ष द्यायचे. आणि मग हे सगळे एजंट करवी किंवा स्वतःच ते चीनला पाठवायचे. मुंबईच्या जोडीने त्यांनी मद्रास आणि कलकत्त्याहून सुद्धा चीनला कापूस पण पाठवायचे आणि अफू दोन्ही पाठवायचे. ते 40 वर्षांचे होण्याआधीच 37व्या वर्षी साधारण त्यांच्याकडे 2 कोटी रुपयांची पुंजी बिझनेस मधून तयार झाली होती. बापरे, त्या काळी 2 कोटी रुपये. आज सुद्धा आपल्याला 2 कोटी रुपये जर आपण आपल्याकडे तयार झाले आपल्या ह्याच्यातून, व्यवसायातून, तर आपल्याला वाटतं काय आपण कशाला हात लावलेत. आणि त्यातून त्यांनी ती जी पुंजी तयार झाली होती त्यातून त्यांनी स्थावर मालमत्तेत बरीच गुंतवणूक केली होती. पुढे त्यांच्या व्यवसायाची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली. त्यांच्या त्या काळात त्यांनी लिहिलेल्या पत्रांमधून त्यांचं चातुर्य, त्यांची महत्वाकांक्षा, प्रत्येक गोष्टीतला अचूकपणा आणि त्यांच्यातली ऊर्जा लक्षात येते. अफूचा व्यापार करणं काही सोपं नव्हतं. बरोबर. एकतर चायनामध्ये तो इलिगल होता, पण तरी तो चालायचा. आणि त्यावेळी शिडाची जहाज होती, स्टीमशिप्स नव्हत्या. मार्केट प्रेडिक्शन करणं अवघड होतं. चायनामधल्या एजंट्सशी जुळवून घ्यायला लागायचं. नवे नवे लायसन्सेस गव्हर्नमेंटकडून घ्यायला लागायचे. त्यांच्याशी गव्हर्नमेंटशी त्या लायसन्सेस आणि लायसन्सेसची फी असायची, त्याच्याबद्दल वाटाघाटी करायला लागायच्या. तर जमशेदजींनी हे सगळं चिकाटीने अगदी केलं. पुढे 1840 नंतर त्यांना व्यवसायात काही अडचणी आल्या. 1840 पासून युरोपियन जे ट्रेडर्स होते ते स्टीमशिप्स वापरायला लागले. अजून अमेरिकेमधूनही त्यांना काही कॉम्पिटिटर्स या व्यवसायात उतरले. शेवटी त्यांनी त्यांची जुनी जहाजं, जी शिडाची जहाजं होती, त्यांनी ती विकून टाकली आणि ते शिपिंगच्या धंद्यातून बाहेर पडले. मग ते ट्रेडिंग करायला लागले, सावकारी करायला लागले. रेल्वे कंपन्या किंवा जॉईंट स्टॉक बँक्स आणि विम्याच्या ज्या इन्शुरन्स कंपनीज होत्या त्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केली. या सगळ्या व्यावसायिक कामगिरीच्या बरोबरीने त्यांनी सामाजिक कार्यासाठी सुद्धा अनेक देणग्या दिल्या. त्यांची पहिली देणगी चक्क मुंबईच्या जेल्सना होती. जेल्सना? हा. तर का? तर कर्जबाजारी होऊन तुरुंगात गेलेल्या लोकांची सुटका व्हावी म्हणून त्यांनी देणगी दिली. आणि त्यांनी ते 50हून अधिक म्हणजे लोकांची जी थकलेली देणी होती त्यांनी ती परत केली. त्यानंतर हॉस्पिटल्स, शिक्षण संस्था, शहरातल्या सुधारणा वगैरे ज्या करणं गरजेचं होतं याकरता त्यांनी देणग्या दिल्या. त्यांच्या पारशी समाजाच्या कल्याणाकरता पारशी पंचायत होती, त्याच्या माध्यमातून त्यांनी देणग्या दिल्या. अगदी हिंदू बेनेव्होलंट फंडच्या स्थापनेसाठी सुद्धा त्यांनी मदत केली. म्हणजे खरं तर ते स्वतः हिंदू नाहीत, पण तरी सुद्धा त्यांनी मदत केली. जे हॉस्पिटल, जे स्कूल ऑफ आर्ट्स, हे सगळं आपल्याला परिचित आहेत, सगळ्यांनाच परिचित आहे. आणि हे सगळं ते प्रतिष्ठा वाढावी म्हणून करत नव्हते, तर सतत वाढणाऱ्या आणि व्यावसायिकांना स्वप्न दाखवणाऱ्या मुंबई शहराबद्दल त्यांच्याही मनात एक व्हिजन होती. नागरिकांची काळजी घेणारं एक आधुनिक शहर निर्माण व्हावं अशी त्यांची व्हिजन होती. हे सगळं त्या काळच्या इंग्रज राज्यकर्त्यांसाठी सुद्धा जगावेगळं होतं. 1842 मध्ये व्हिक्टोरिया राणीकडून त्यांना नाईटहूड प्रदान करण्यात आलं. लॉर्ड एल्फिन्स्टननी तर उद्गार काढले की जगात कुठलं शहर असेल असं की ज्याच्या एका नागरिकाने 1/4 दशलक्ष स्टर्लिंग सार्वजनिक कार्याकरता दान केलेत. 1857 मध्ये ते बॅरोनेट झाले मुंबईचे. आणि मग 14 एप्रिल 1859 मध्ये त्यांचं निधन झालं. महत्वाची गोष्ट यातून आपल्याला अशी कळते की शहरीकरण, चांगलं शासन
आणि व्यापार हे हातात हात घालून जाणारं नातं आहे. खरं. आणि हे जमशेदजी आणि त्या काळातले जे इतर पारशी बनिया व्यापारी होते त्यांनी ते योग्य वेळी ओळखलं होतं आणि मुंबईत तयार झालेल्या या संधीचा लाभ घेतला. त्यांनी मोठ्या रिस्क घेतल्या, पण त्या डोळसपणे घेतल्या. व्यवसायात चांगली व्यावहारिक नाती तयार केली आणि टिकवली. फ्री ट्रेडचा आग्रह धरला आणि त्यातच शहराची, त्यातील माणसांची भरभराट आहे हे त्यांनी जाणलं. तर असे हे जमशेदजी जिजीभॉय. तुम्हाला जर जमशेदजी जिजीभॉय यांच्याबद्दल आता मी खूप थोडक्यात हे सगळं सांगितलं, पण त्यांच्याबद्दल एक लक्ष्मी सुब्रमण्यम नावाच्या लेखिका आहेत. त्यांनी 3 मर्चंट्स ऑफ बॉम्बे, बिझनेस पायोनियर्स ऑफ द 19th सेंचुरी नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यात जमशेदजी जिजीभॉय, प्रेमचंद रॉयचंद आणि त्रावडी अर्जुनजी नाथजी ह्या 3 व्यापाऱ्यांबद्दल त्यांनी लिहिलंय आणि खूप विस्तृतपणे सखोल अभ्यास करून त्यांनी, खूप मोठा रिसर्च करून त्यांनी लिहिलंय. तर ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा. ह्या आत्ता मी जे सांगितलं ते फारच ब्रीफमध्ये आणि थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा, गोष्टीरूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण येस, ते पुस्तक नक्की वाचा. मला आता ही जमशेदजी जिजीभॉयांची गोष्ट ऐकून मला रतन टाटांची आठवण झाली की काही लोक म्हणजे वेगळ्याच मातीची बनलेली असतात म्हणतो ना आपण, की ती वेगळीच असतात. की म्हणजे टाटा फॅमिली काय किंवा हे जमशेदजी जिजीभॉय काय किंवा वाडिया ही सगळी पारशी मंडळी आणि त्यांना एक वेगळी व्हिजन होती आधीपासून. आणि खूप कमी लोक आहेत आज, काय म्हणूयात, आजकाल खूप अशी कमी लोक आहेत की कुठेही फार तामझाम नाही, दिखावा नाही, बट स्टील ते काम करत राहतात इररिस्पेक्टिव्ह ऑफ द आउटकम. त्यांना माहिती की त्यांना काय करायचं, त्यांना काय अचीव्ह करायचंय आणि फक्त स्वतःपुरता नाही विचार करत, समाजाचा विचार. आणि असंही नाही की फक्त त्यांच्या समाजाचा विचार केलाय. हो, यांनी सुद्धा हिंदू बेनेव्होलंट फंड, म्हणजे फक्त पारशांकरताच वगैरे असं नाही, की स्वतः पलीकडे जाऊन इररिस्पेक्टिव्ह ऑफ काय म्हणूयात, जात, धर्म किंवा काय जाती, वंश किंवा तुमचं जेंडर, याच्या पलीकडे जाऊन एखाद्या व्यक्तीकडे किंवा ग्रुप ऑफ पीपलकडे एक माणूस म्हणून बघणं आणि त्यांच्यातल्या टॅलेंट्सना ओळखून तसं काम करणं. ह्याला वेगळ्या पद्धतीची विजन लागते आणि विचार लागतात आणि तसं तशी घडण लागते तुमच्या विचारांची आणि मेंदूची. अशी लोक अजून हवीत आपण समाजामध्ये. ग्रेट माणसं. खरंय. आज आम्ही बासी मराठीकर यांची एक कविता वाचून दाखवणार आहोत. न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर, मुंबापुरीचे उजळत येई माघामधली प्रभात सुंदर. सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा, हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा. डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुनी, पिवळे हंडे भरून गवळी कावड नेती मान मोडुनी. नितळ निहारिस हिरवी झाडे काळा वायू हळूच घेती, संथ बिलंदर लाटांमधुनी सागर पक्षी सूर्य वेचती. गंजदार पांढऱ्यानी काळ्या मिरविती रंगा अन्नारंगी, धक्क्यावरच्या अजून बोटी साखर झोपे मध्ये फिरंगी. कुठे धुराचा जळका परिमल गरम चहाचा पत्ती गंध, कुठे डांबरी रस्त्यावरचा भुऱ्या शांततेचा निशिगंध. या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरा वैरा, अजस्त्र धांदल क्षणात देल जिवंततेचे अर्घ्य भास्करा. थांब जरासा वेळ तोवरी अचेतनांचा वास कोवळा, सचेतनांचा हुरूप शीतल उरे घोटभर गोड हिवाळा.